हाय, हॅलो. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला, जिचं नाव आहे गोंधळ, भाग 2. चंद्रभान आणि सरस्वती एका खोलीत होते. ती त्याच्या मिठीत होती आणि त्यानं तिचा कान चावला आणि सरस्वती लाजून मंजूळ हसली. आणि रात्रीच्या त्या शांत वातावरणात तो आवाज जनाच्या खोलीपर्यंत गेला आणि तिला तिच्या नवऱ्याची म्हणजेच यशवंतची फार फार आठवण यायला लागली. तो आज येईल, उद्या येईल, त्याला नक्की शहाणपण येईल असं म्हणून ती गेली 3-4 महिने त्याची वाट बघत होती. पण तो यायची काही चिन्ह दिसत नव्हती. त्याच्या जागी जर एखादी बाई पळून गेली असती तर सासरच्या मंडळींनी नक्कीच तिचा मुर्दा पाडला असता. तिला असेल तिथून शोधून आणली असती. पण यशवंत मुलगा होता ना, त्याला कोण काय बोलणार म्हणा. कितीही लफडी आणि कांड करून आला तरी त्याला घरात घेणारच होते आणि त्याला सगळं माफ होतं. याच जागी जर एखादी बाई पळून गेली असती तर तिला समाजाने इतक्या सहज स्वीकारलं असतं का? असा आपला समाज आणि अशी आपली पुरुषप्रधान संस्कृती. बाईच्या जातीला पायाच्या बोटात जोडवी घालून बांधली, पायात पैंजण घालून बांधली, बांगड्या घालून हात बांधले, मंगळसूत्र बांधून तिच्या गळ्याला मर्यादांचा फास लावला. आणि तिला बंधनाच्या बेड्या घातल्या अनेक. पण पुरुष जातीला मात्र असं एकही बेडी घातली नाही. तर आता जनाला सरस्वतीचे ते मादक उद्गार आणि तिचं हसणं ऐकून फार फार वाईट वाटलं आणि खूप त्रास होत होता. आणि तिच्या अंगाची लाही व्हायला लागली. तिनं तिच्या हातानेच तिच्या शरीराला स्पर्श करायला सुरुवात केली, पण तिची शांती होईना. कारण तिच्या शरीराला आता पुरुषाच्या भक्कम हाताचा स्पर्श हवा होता. गेले कित्येक महिने झाले तारुण्यानं रसरसलेली जना यशवंतची वाट बघत होती आणि त्याच्या प्रेमाची भुकेली होती. त्याच्या प्रेमाचा वर्षाव कधी होईल याची वाट बघत होती. पण तो यायची चिन्ह दिसेना. आणि जसजसे सरस्वती आणि चंद्रभानच्या प्रणयाचे आवाज यायचे तसतसं जना उतावळी झाली, कामुक झाली. आणि हे रोजच असायचं. जेव्हा ते दोघे एकत्र असतील तेव्हा तिला असंच व्हायचं. आणि आता तिचा हात आपोआप तिच्या साडीकडे गेला. आणि तिने डोळे झाकून घेतले. तिला जेव्हा त्याची आठवण यायची तेव्हा ती अशीच करायची आणि तरीही तिचं समाधान होत नव्हतं. शेवटी पुरुष तो पुरुष आणि त्याचा स्पर्श तो त्याचा स्पर्श. आणि तिला स्वतःचीच लाज वाटली. तिने तिथून हात काढला आणि छातीखाली उशी घेऊन पालथी बेडवर झोपली. पण तिच्या छातीखाली आता उशी नको होती तर पुरुषाची पोलादी भक्कम छाती हवी होती. तेव्हाच
तिच्या छातीत उठलेला प्रणयाचा आगडोम शांत होणार होता. जना आता उठली, बेडवर बसली. तिनं तिच्या दोन्ही हातांनी तिचा मोहरून आलेलं शरीर मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. पण आता तिला स्वतःच्याच हाताची नको तर एका पुरुषाच्या हाताच्या मिठीची गरज होती. आणि आता तिला ते मिळत नव्हतं. आणि यशवंतच्या आठवणीत तिच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि आता इकडे काही वेळातच चंद्रभान आणि सरस्वतीच्या खोलीतून येणारे आवाज बंद झाले आणि तिच्या तृप्ततेचा एक सुस्कारा जनानं ऐकला. आणि इकडे तिच्या डोळ्यातून अश्रू गळाला. आणि रात्री केव्हा तरी खूप उशिरा सरस्वती चंद्रभान झोपले आणि जनानं उठून त्यांच्या खोलीत दरवाजाच्या फटीतून डोकावलं. सरस्वतीची साडी बाजूला पडली होती. ती परकरवर झोपली होती. चंद्रभानसुद्धा चड्डीवरच तिच्या अंगावर हात टाकून झोपला होता. आणि तिच्या नजरेत आता पोलादी छातीचा चंद्रभान भरायला लागला. आणि ती तशीच माघारी गेली आणि कधीतरी तळमळत तळमळत रात्री उशिरा झोपली. मग सकाळ झाली. चंद्रभान नेहमीप्रमाणेच न्याहारीला बसला आणि आज जना नवी साडी घालून आली आणि कितीतरी महिन्यातून तिला अशी नवी साडी घातलेली बघितली. सरस्वती आणि चंद्रभानला बरं वाटलं. नाहीतरी यशवंत गेल्यापासून तिनं नटणं थटणं सोडूनच दिलं होतं. जनाला नव्या साड्या घालायला खूप आवडायच्या, पण आता ती घालत नव्हती. आणि चंद्रभान तिला म्हणाला, जना अशीच खुश राहत जा. एक ना एक दिवस यशवंत नक्की येईल. बघ बरं किती छान दिसते, असं तो सहजच म्हणाला. आणि तिकडून सरस्वतीसुद्धा हसली. जनाला मात्र त्याचे ते कौतुकाचे 2 शब्द खूप खूप आवडले. आणि आता ती चंद्रभानच्या मागे पुढे करायला लागली. रोज नव्या साड्या घालायची, नटायची, थटायची. तो आंघोळीला वगैरे निघालं की त्याला बघत राहायची. आणि जेव्हा जेव्हा सरस्वती आणि चंद्रभान एकत्र खोलीत असायचे तेव्हा खोलीच्या बाहेर जाऊन ते सगळं ऐकायची. आणि तिला सरस्वतीचा सुखाचा हेवा वाटायला लागला. आणि ती बहिणीसारख्या असणाऱ्या सरस्वतीचा थोरल्या जावेचा रागराग करायला लागली.